ठाण्यात शिवसेना आणि भाजप युती नकोच, भाजपच्या मंडळ अध्यक्षांचा निर्धार पाहायला मिळतोय। भाजपा पक्षाच्या मंडळ अध्यक्षांकडून वरिष्ठांना लेटर बॉम्ब आता पाहायला मिळतोय। यासोबतच एकूण 18 मंडळ अध्यक्षांच्या लेटरवर स्वाक्षऱ्या देखील आहेत। कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि वरिष्ठांचा केलेला अपमान यामुळे भाजपा मंडळ अध्यक्षांकडून आता लेटरच्या माध्यमातून युती नको अशी मागणी करण्यात आली आहे। ठाण्यातील भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। काय नेमकं म्हणणं या लेटर बॉम्बच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे? आणि त्या स्थानिक लोकप्रतिनिधी मालती रमाकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं माध्यमांच्या माध्यमातून की त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा पाणी दौरा वगैरे त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात करावा। महाराष्ट्र राज्याचे जे आमदार असतात ते कुठेही प्रवास करून कुठल्याही जनहिताच्या की ह्याच्यामध्ये ते सहभाग घेऊ शकतात। त्याच्या अनुषंगाने त्यांचा तो पाणी दौरा होता आणि त्यांनी ते चुकीचं वक्तव्य केलं। त्या व्यक्तींबद्दल आम्ही कुठल्या आधारे काम करणार? हे पत्र आमचं निवेदन वरिष्ठांकडे दिलेलं आहे। सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही, मग कशाला पाहिजे युती धर्म? आणि युती धर्म फक्त आमच्यासाठीच आहे का? युती धर्म खासदारांसाठी पण आहे, त्यांच्या नगरसेवकांसाठी पण आहे, पण वेळोवेळी त्यांनी युती धर्माचा अपमान केलेला आहे। आणि आज जे कार्यकर्त्यांना आशा असते की आपण इतकी वर्ष काम करतोय आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय, त्यावेळेस अशी निराशा त्यांच्या हाती येत असेल किंवा मी त्यातला एक कार्यकर्ता आहे, माझ्या समोर येत असेल तर मी आक्रोश केल्याशिवाय गप्प बसणार नाही। कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। वरिष्ठांना उलट बोलणं, परत कार्यकर्त्यांना मारहाण करणं ही यांची आता एक रीत झालेली आहे। आणि त्याच्यानंतर हे मारणार पण हेच आणि नंतर त्यांना अॅट्रॉसिटी असे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणार। अहो मग वारंवार आम्ही या गोष्टी सांगितलेल्या वरिष्ठांना, आमच्या मंडळ अध्यक्षांनी तसे आमचे जिल्हा अध्यक्ष दोन्ही आमदार यांना लेटर दिलेले आहेत आणि हे आम्हाला पटण्यासारखं नाही। आता आम्हाला कार्यकर्त्यांना पण मोठं व्हायचं आहे म्हणून आम्ही भाजपाची लढाई आणि आम्ही कार्यकर्ते आता मोठे होऊन दाखवणार यांना। देवेंद्र फडणवीस असतील ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्तांतर बदल करण्यासाठी युतीतून लढणार का स्वबळावर लढणार का कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे कसा उभा राहणार हे पाहणं आता ठाण्याच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।